तर का म्हणता ओट्टे आय होप तुम्ही सगळे मजेत असेल. तर आपल्या मंदिरात आज टिपूर फोडण्याचा कार्यक्रम. त्यानंतर आपल्याला दिलं काम, ज्याता जाऊन काम देते त्या बहिणीला काही सांगता नाही द्यायचं. मग यायला आणून दिलं आणि मग यायला निपटवलं गप्पा टिपूर वगैरे बनवलं. यार तू क्यों मुझे छोड़ के चली गई, प्लीज आ जाना वापस. लोग बार बार यही बोलते हैं. यही तो है मुस्कान का आशिक. त्यानंतर मंदिरच्या छोटीवरती एकदम टाईटमध्ये टिपूर वगैरे जळून गेला एक नंबर. आणि त्यानंतर आम्हाला दिले फटाके फोडायला. भाई फटाके फोडणं आमचे चालूच होते तेवढं. भाई मंदिरामध्ये भजने पण चालू होते. आमची इकडे फटाके फोडण्यात होता आवाजाने तो पुरं पोंग चुडून गेले. खतम विषय. भजनं निपटले होते. मग प्रसाद वगैरे वाटून दिला यायले. मग काय मस्त गाणे वगैरे लावले आम्ही ना. इकडं आचारी होते भाई, हे मस्त मंडप वगैरे टाकून करून झालता इकडं. त्यानंतर बुंदा वगैरे करणं चालूच होतं इकडं, कारण बुंदा राहते एवढा महाप्रसाद राहते भाई आमच्या इकडं पुरा 2-3 हजार लोकांच्या. त्यानंतर आम्ही मंदिर वगैरे सजून चालू होतं इकडं. भासचा तर मस्त वगैरे चढला होता एक नंबर. पाटलाचं काम पुरं टाईट आहे इकडं. बुंदार मस्त तरी मारणं चालू होतं इकडे एकदम टाईटमध्ये. मस्त मुकऱ्या हसत होता. ह्या मला घे म्हणे ब्लॉग म्हणे. मग घेतलेलं पटकन दणकन मंदिरची कामं करून पुरं थकून गेलो भाई. त्यानंतर आलो इस्त्याजवळ. आणि ह्याच पार्ट 2 उद्या येईन, तर बघून घ्या तुम्ही फॉलो करून घ्या आता दणकन. ज्यूस पिला दो मौसंबी का.